भायखळ्यात ना अखिल भारतीय सेनेतर्फे या ठिकाणी योगिता गवळी या उमेदवार आहेत। अर्थातच अखिल भारतीय सेने म्हणजेच अरुण रेड्डी गवळी हे सध्या बाहेर आहेत, ते देखील यांचा प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतात ठिकठिकाणी। ताई, कसा राहिलेला एकूण प्रचार? डॅडीनी नक्की तुम्हाला वेळ दिला की गीताताईंना वेळ दिला, यावरनं काही चर्चा कधी झाली आहे का? पप्पांनी इक्वली वेळ दिला आणि पप्पांनी लोकांसाठी जास्त वेळ दिला, ज्यांची कामं होती त्यांना जास्त ऐकून घेतलं आणि ते दोघं वॉर्डचेच म्हणा, कारण हे पप्पांसाठी त्यांचाच वॉर्ड आहेत। पप्पांनी भरपूर कनेक्शन राहिले गेल्या 20 वर्षापेक्षा जास्त लोकांशी, तर पप्पांनी दोघांकडे इक्वली ऑब्व्हियसली वेळ दिला आहे। नक्कीच या ठिकाणी फिरताना खरं तर डॅडींसाठी आता ही तशी पहिलीच निवडणूक म्हणायला लागेल। बाहेर आल्यानंतर खरं तर अनेकदा जनतेसमोर जाताना ती आपुलकी ही प्रत्यक्षात पाहताना नेमकं कसं वाटलं? खूप छान वाटलं ॲक्च्युली। आत्तापर्यंत लोक पप्पांशी केलेली कामं बोलतात आणि तेच कामाचं फळ तुला नक्की मिळेल असं म्हणतात, ते आशीर्वाद देतात आणि ते कनेक्शन आणि प्रेम बघून खूप छान वाटतं खरं बघायला। तर हा अनुभव इट्स लाईक आउट ऑफ द वर्ल्ड, कारण ते खूप रिअल आहे। ते म्हणतात ना, कामाने मनं जिंकलेले आहे आणि आणि ते नातं पप्पांनी निभवलं आहे, ते सो रिअल, इट्स नॉट म्हणतात ना अंडर एनी प्रेशर। गीताताईंनी तर खरं तर निवडणुका लढवलेल्या आहेत, तुमची ही पहिलीच वेळ होती। पहिल्याच वेळेचा अनुभव नेमका कसा वाटतोय? लोकांमध्ये गेल्यानंतर काय त्यांच्या भावना आहेत किंवा काय त्यांचे प्रश्न आहेत, जे आपण येणाऱ्या जर पुढे कसे सोडवणार आहात? अशी लोकांकडे बघितलं ना, भरपूर कामं आहे। चांगला वाटतही नव्हता लोकांना, एवढं असे काय काय खूप छोटे छोटे घरात एवढी मोठी मोठी फॅमिली राहतात, ते चांगली परिस्थिती नाही राहणारी, खूप छोटी घरं आहे, नीट चांगलं पाणी नाही आहे, गटर लाईनचा खूप प्रॉब्लेम आहे। ते बघून चांगलं वाटलं नाही, वाईट वाटलं। पण लोकांच्या जेव्हा आपल्याकडे बघतात त्यांना एक होप आहे, आपल्याकडे बघितलं की त्यांना एक असं वाटतं की ही लोकं कामं करतील, डॅडी आहे, डॅडी आले ते डॅडी कामं करतील। की एवढी वर्ष जे आमच्या इथे एरियात कोणी येऊन पाहिलं नाही आहे, ज्या परिस्थितीत ते राहतात ते आमची परिस्थिती बदलेल, तर ती एक होपमध्ये बघतात, तर एक रिस्पॉन्सिबिलिटी वाटते की आपल्याला ह्यांच्यासाठी नक्कीच काय करायचं। लोकशाहीचा हा उत्सव आहे, शेवटचाच प्रश्न आहे। लोकशाहीचा हा उत्सव आहे आणि या उत्सवात मतदारांना आता आपण काय अपील करणार आहात? जास्तीत जास्त मतदान करण्यासंदर्भात लोकांना कसं आवाहन कराल? इट्स अ ड्युटी टू, म्हणजे ही आपली ड्युटी आहे, ही आपली समथिंग इट्स अ प्राईड, कारण ही इंडिया इज द वर्ल्ड लार्जेस्ट डेमोक्रेसी आणि त्याचा हा उत्सव नक्कीच लोकांनी चांगल्यापैकी मनवायला पाहिजे। सर्वांनी आपला हा जे राईट आहे त्याला चांगल्यापैकी हे करून घ्यायला पाहिजे, म्हणजे त्याच्यावरती क्लेम करायला पाहिजे आणि चांगला नेता निवडून द्यायला पाहिजे, कारण आता लोकांना असे नेत्याची फार आणि इंडियाला फार अशी गरज आहे म्हणायला गेले, की जे लोकांना कनेक्ट करतील इन अ ट्रू सेन्स, त्यांची कामं करतील आणि त्यांचे खऱ्या पद्धतीने एक रिप्रेझेंटेटिव्ह राहतील, ना की त्यांचा लोकांवर राज्य करायचा विचार असो, पण लोकांची सेवा करायचा विचार एक असो। शेवटचा प्रश्न घेतो। इतर मतदारसंघात जर फिरताना आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी पैसे वाटण्याचे किंवा काही गोष्टी करतानाचे अनुभव आले। आपल्या मतदारसंघातही असा काही प्रकार घडला? घडतंच असतं ना, तेच ते चाललं ना लोकांना। जे नेते असतात त्यांना वाटतं आपण 5 वर्ष कामं नाही करायची, पैसे घेऊन लोकांना विकून घ्यायचं, पण असं नाही। माझा तर विचार आहे, कामं करून लोकांची मनं जिंकून घ्यायला पाहिजे, ना की पैसे देऊन त्यांना विकून घ्यायला पाहिजे। ताई, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर या होत्या योगिता गवळी, ज्या सुद्धा आता भायखळामधून या ठिकाणी उमेदवारी लढवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वालसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।